हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत क्लास 10चा इम्पॉर्टंट चॅप्टर सोशल अँड पॉलिटिकल मूवमेंट. इन लास्ट लेक्चर आपण काय पाहिलेलं की डिफरंट पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्यांच्यामध्ये इलेक्शन होतं आणि वन पार्टी जिंकते आणि ती गव्हर्न करत असते. तर जेव्हा एखादी गव्हर्नमेंट बनते ती नेमकं काय करते, ती पीपलसाठी पॉलिसीज बनवते, स्कीम्स बनवते आणि गव्हर्मेंटचं असं व्यापक लक्ष असतो, त्यांचा एखाद्या स्पेसिफिक गोष्टींवरती लक्ष नसतो. ते सगळ्या व्यापक ऑलराऊंड सगळ्या थिंगने डायनॅमिक थिंग्सने विचार करत असतात. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल विचार करणार, वुमेनबद्दल विकर सेक्शनबद्दल विचार करतील, किंवा मग डेमोक्रेसी, ॲग्रिकल्चर, अशा डिफरंट थिंगवर त्यांना लक्ष द्यावंचं असतं. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत सोशल अँड पॉलिटिकल मूवमेंट आपला चॅप्टर. सो आता आधी आपण बघून घेऊ की आपल्या लेसनची आउटलाईन कशी जाणार आहे आणि नंतर मग आपण ओरिजिनल लेसनला स्टार्ट करूया. आपल्याला काय काय बघायचं आहे, लेसन आउटलाईन काय काय आहे, ऑल अबाउट मूवमेंट, कॅरेक्टरिस्टिक्स आणि इम्पॉर्टंट. मूवमेंटचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय इम्पॉर्टन्स आहे मूवमेंटची. त्यानंतर आपण बघणार आहोत पॉलिटिकल पार्टीज व्हर्सेस मूवमेंट. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत चॅलेंजेस अँड करंट इश्यूज फेस्ड बाय मूवमेंट. ओके, देन आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ मूवमेंट, डिफरंट जे टाईप्स आहेत मूवमेंटचे ते. ओके, आत्ता सगळ्यात आधी बघणार आहोत आपण इम्पॉर्टन्स ऑफ मूवमेंट. काय इम्पॉर्टन्स आहे मूवमेंटची. मूवमेंट एक प्रेशर ग्रुप क्रिएट करत असतो गव्हर्मेंटवर की त्यांचं जर एखाद्या गोष्टींकडे लक्ष नसेल तर त्यांचं लक्ष वेधण्याचं काम ही मूवमेंट करत असते. नॉट एव्हरीवन कॅन जॉईन पॉलिटिकल पार्टीज. देशातली सगळीच व्यक्ती हे डिफरंट पॉलिटिकल पार्टीजला जॉईन करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी मूवमेंट हे इम्पॉर्टंट असतं. सम पीपल फोकस ऑन स्पेसिफिक इश्यूज अँड क्रिएट मूवमेंट. ते एखाद्या स्पेसिफिक इश्यूजवरती फोकस करतात आणि मूवमेंट क्रिएट करतात. त्यानंतर मूवमेंट प्रेशर द गव्हर्मेंट टू ॲड्रेस सोशल प्रॉब्लेम. जे मुवमेंट्स आहेत ते प्रेशर क्रिएट करतात गव्हर्मेंटवर की त्यांनी एखाद्या सोशल प्रॉब्लेमवरती फोकस केला पाहिजे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मूवमेंट. कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत मूवमेंटचे. मूवमेंट इन्व्हॉल्व्स ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटीज. मूवमेंटमध्ये ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे समग्र, म्हणजे असे ऑर्गनाइज्ड असतात, ते लोक एकत्र येतात आणि त्या ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटीज असतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत दे हेल्प राईज पब्लिक अवेअरनेस अँड इन्फ्लुएन्स गव्हर्मेंट पॉलिसीज. मुवमेंट्समुळे काय होतं, लोकांमध्ये अवेअरनेस वाढते, पब्लिक अवेअरनेस वाढते आणि इन्फ्लुएन्स गव्हर्मेंट पॉलिसीज. त्यांची जी अवेअरनेस वाढली आहे किंवा त्यांची जर एखादी डिमांड असेल तर ते गव्हर्मेंट पॉलिसीजला इन्फ्लुएन्स करतात, ते बदलण्याची किंवा त्यामध्ये वेलफेअरच्या दृष्टीने काही चेंजेस करण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते. त्यानंतर आता दे कॅन अपोज गव्हर्मेंट डिसिजन्स अँड पॉलिसीज. ते अपोजसुद्धा करू शकतात गव्हर्मेंटच्या एखाद्या पॉलिसीजला आणि डिसिजन्सला. ओके, दिस इज ऑल अबाउट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मूवमेंट. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहोत पॉलिटिकल पार्टीज व्हर्सेस मूवमेंट. पॉलिटिकल पार्टीज आणि मूवमेंट्समध्ये काय डिफरन्सेस आहेत. ठीक आहे, पॉलिटिकल पार्टीज ॲड्रेसेस अ वाईड रेंज ऑफ इश्यूज. लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं, पॉलिटिकल ज्या पार्टीज असतात त्या वाईड रेंज ऑफ इश्यूजवरती फोकस करतात. ठीक आहे, म्हणजे अशा एखादा फक्त सिंगल स्पेसिफिक इश्यूजवरती फोकस केला जात नाही. ओके, दे कॅन नॉट फोकस सोलली ऑन वन टॉपिक. मुवमेंट्स ऑफन टार्गेट स्पेसिफिक प्रॉब्लेम. मुवमेंट जे असतात ते स्पेसिफिक एखाद्या टार्गेट, म्हणजे टार्गेटेड स्पेसिफिक प्रॉब्लेमवरती फोकस केला जातो. फॉर एक्झाम्पल चाइल्ड मॅरेज किंवा डॉरी. ओके, त्यानंतर आत्ता आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल मुवमेंट. कुठल्या मुवमेंट ज्या सक्सेसफुल राहिल्या त्याबद्दल. द मुवमेंट अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज हॅज रिड्यूस्ड चाइल्ड मॅरेज बाय 50%. ज्या मुवमेंट्स आहेत चाइल्ड मॅरेजच्या विरोधात जी मुवमेंट केली गेली ती 50% ही सक्सेसफुल राहिलेली आहे. कोलॅबरेशन बिटवीन डिफरंट मुवमेंट कॅन इन्क्रीज इफेक्टिवनेस. डिफरंट मुवमेंटसोबत जर कोलॅबरेशन केलं गेलं तर डेफिनेटली त्याचा इफेक्टिवनेस हा वाढतो. ओके, त्यानंतर डेफिनेशन ऑफ अ मूवमेंट. मूवमेंटची डेफिनेशन काय आहे. आत्ता मी जे तुम्हाला सगळं डिस्क्राईब केलं त्यातनं तुम्हाला मूवमेंटची डेफिनेशन माहिती करण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे, आता आपण डेफिनेशन रीड करतो जे तुम्हाला जास्त चांगल्याने समजेल. अ मूवमेंट इज अ कलेक्टिव्ह ॲक्शन बाय पीपल ऑन अ स्पेसिफिक इश्यू. एखाद्या स्पेसिफिक इश्यूवरती लोकांचं कलेक्टिव्ह ॲक्शन घेणं म्हणजे दॅट इज मूवमेंट. अ मूवमेंट इज अ कलेक्टिव्ह ॲक्शन बाय पीपल ऑन अ स्पेसिफिक इश्यू. ओके,
त्यानंतर इट हॅज अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह अँड लिडरशिप. मुवमेंटमध्ये क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पाहिजे की आपल्याला काय साध्य करायचं आहे, आपली काय डिमांड आहे, क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पाहिजे आहे. आणि लिडरशिपसुद्धा फार महत्त्वाची आहे. ओके, लिडरशिप इज अ क्रुशियल फॉर कीपिंग द मुवमेंट ॲक्टिव्ह. लिडरशिप फार जास्त महत्त्वाची आहे, कारण कुठला पर्सन काय इम्पॉर्टंट आहे, लिडरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ अ मुवमेंट. कुठले कुठले डिफरंट टाईपचे मुवमेंट झालेले आहेत. फर्स्ट ट्रायबल मुवमेंट आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर फार्मर मुवमेंट, त्यानंतर लेबर मुवमेंट, त्यानंतर वुमेन मुवमेंट, त्यानंतर एन्व्हायरमेंटल मुवमेंट, त्यानंतर कन्झ्युमर मुवमेंट्स. ओके, तर ट्रायबल मुवमेंटमध्ये काय आहे, फोकसेस ऑन द राईट ओव्हर फॉरेस्ट रिसोर्सेस. म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं होतं, जी ट्रायबल लोकं होती त्यांच्यासाठी फॉरेस्टच त्यांचं घर आहे, पण त्यांनी त्यांच्या राईट्सवरती रेस्ट्रिक्शन्स आणले होते. म्हणून ट्रायबल पीपल्सने ब्रिटिशांच्या विरोधात मुवमेंट केली आणि ते सक्सेसफुल झाले. तर ती जी मुवमेंट होती त्याचा फोकस होता ट्रायबल्सच्या राईट्स ओव्हर फॉरेस्ट रिसोर्सेस. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहोत फार्मर मुवमेंट. फार्मर मुवमेंटमध्ये काय झालं आहे, ॲड्रेसेस इश्यूज लाईक फेअर प्राइसेस अँड ॲग्रिकल्चरल पॉलिसीज. ज्या ॲग्रिकल्चर पॉलिसीज आहेत जर त्या फार्मरच्या विरोधात असतील तर ते युजफुल राहणार नाहीत. आणि फेअर प्राइसेस म्हणजे जे प्रोडक्शन होतं आहे त्याचं प्राइसेस हे फेअर राहिलं पाहिजे, म्हणजे फार्मर्सला फार काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत. ठीक आहे, त्यानंतर दुसरा इश्यू लेबर मुवमेंट. ठीक आहे, एम टू इम्प्रूव्ह वर्कर्स राईट अँड कंडिशन्स. आपण आधीच्या काळात पाहिलं आहे स्वातंत्र्याच्या आधी की लेबर्सवरती कशा पद्धतीने एक्स्ट्रा टाईम त्यांना वर्क करावा लागत होता, वेजेस व्यवस्थित दिले जात नव्हते. तर त्यांनी एकत्र येऊन एक मुवमेंट केली आणि त्यांचा काय फोकस होता, टू इम्प्रूव्ह वर्कर्स राईट्स अँड कंडिशन्स. वुमेन मुवमेंट. वर्क फॉर वुमेन्स राईट अँड एम्पॉवरमेंट. वुमेन्स मुवमेंटमध्ये वुमेन्सच्या राईट्ससाठी प्रयत्न केला गेला आणि त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी प्रयत्न केला गेला. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मुवमेंट. एन्व्हायरमेंटल मुवमेंटमध्ये ॲड्रेस एन्व्हायरमेंटल इश्यू लाईक पोल्युशन अँड बायोडायव्हर्सिटी. आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन हा एक मोठा इश्यू आहे आणि बायोडायव्हर्सिटी हा एक मोठा इश्यू आहे. तर एन्व्हायरमेंटल मुवमेंटमध्ये स्पेशली ह्या दोन इश्यूजवरती लक्ष दिलं गेलं. त्यानंतर कन्झ्युमर मुवमेंट. कन्झ्युमर मुवमेंटमध्ये प्रोटेक्ट कन्झ्युमर्स फ्रॉम फ्रॉड अँड इन्श्युअर फेअर प्रॅक्टिसेस. कन्झ्युमर्सला फ्रॉडपासनं वाचवणं आणि इन्श्युअर करायचं आहे फेअर प्रॅक्टिसेस, हा त्याचा मेन मोटिव्ह आहे. कसला, कन्झ्युमर मुवमेंटचा. त्यानंतर आता आपण बघूया चॅलेंजेस अँड करंट इश्यूज. ठीक आहे, काय काय चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत आणि काय काय करंट इश्यूज आहेत रिलेटेड टू मुवमेंट. मुवमेंट ऑफन फेस चॅलेंजेस इन अचिव्हिंग देअर गोल. मुवमेंटला चॅलेंजेस फेस करावे लागतात त्यांचे गोल अचीव्ह करण्यासाठी. त्यानंतर द नीड ऑफ अ पब्लिक सपोर्ट इज इसेन्शियल फॉर सक्सेस. एखादी मुवमेंट सक्सेसफुल होण्यासाठी पब्लिक सपोर्ट हा फार जास्त इसेन्शियल असतो. मुवमेंट कॅन इव्हॉल्व्ह इनटू पॉलिटिकल पार्टीज ओव्हर टाइम. आता लास्ट पार्ट आहे कन्क्लुजन. ओव्हरऑल लेसनमध्ये आपण काय पाहिलंय, मुवमेंट प्लेज अ क्रुशियल रोल इन डेमोक्रेसी बाय हायलाइटिंग सोशल इश्यूज. मुवमेंट एक क्रुशियल रोल प्ले करते डेमोक्रेसीमध्ये सोशल इश्यूजला हायलाइट करण्यासाठी. त्यानंतर द कॉन्ट्रीब्यूट टू द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ सिटिझन्स इन पब्लिक लाईफ. जी मुवमेंट आहे ती कॉन्ट्रीब्यूट करते ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन सिटिझन्सचा त्यांच्या लाईफमध्ये. ओके, सो आता इथे आपलं मुवमेंट हे लेसन एंड झालेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.